Okay, friends, moving ahead, here we will be going to discuss future perfect tense. Keep remember, wherever we study any tense, first of all, we come across different subjects point of view. Here, all probable subjects are in front of you. Person, singular number, plural number. Ekvachan, anekvachan. First persons, I, me, my, we, us, I. Second person, you, plural, given. थर्ड पर्सन सिंग्युलर मध्ये मॅस्क्युलाइन जेंडर, फेमिनाइन जेंडर, न्यूट्रल जेंडर. मॅस्क्युलाइन मध्ये ही, हिज, हिम. फेमिनाइन मध्ये शी, हर आणि न्यूट्रल मध्ये इट. आणि या सर्वांसाठी प्लुरल मध्ये दे किंवा देम यूज केलं जातं. कीप इन माइंड, हे लक्षात गरजेचं. फ्युचर परफेक्ट टेन्सची आपण वाक्यरचना पाहतो. व्हेअर एव्हर वी कम अक्रॉस एनी परफेक्ट टेन्स, फ्युचर परफेक्ट, पास्ट परफेक्ट और प्रेझेंट परफेक्ट, सो यू मस्ट यूज V3. This is the word structure. V3 is important. मुख्य क्रियापदाचं तिसरं रूप. आणि अकॉर्डिंग टू टेन्स तुम्हाला तिथलं सहाय्यकारी क्रियापद यूज करायचंय. आता या केसमध्ये आपल्याकडे फर्स्ट पर्सनची सिंग्युलर आणि प्लुरल दोन्ही सब्जेक्ट्स आहेत. त्यांच्या असोसिएशन्स मध्ये आपल्याला शॅल यूज करायचं. नाउ दिस इज द फॉर्म्युला फॉर यू. अफर्मेटिव्ह सेंटेन्स साठी सब्जेक्ट आणि शॅल. फर्स्ट पर्सन सिंग्युलर सब्जेक्ट आणि प्लुरल सब्जेक्ट शॅल यूज करायचे आणि रेस्ट ऑल अदर केसमध्ये विल हे सहाय्यकारी क्रियापद यूज करायचे. त्याच्यानंतर हॅव हे कॉमन आहे. दोन्ही क्रियापदासोबत हॅव आपल्याला यूज करायचे कंपल्सरी. आणि मुख्य क्रियापदाचं तिसरं रूप, दॅट मीन्स V3. ओके, इट इज कॉल्ड एज पास्ट पार्टिसिपल फॉर्म. व्हाईल यू आर लुकिंग इन टर्म्स ऑफ पार्टिसिपल्स, म्हणजे पार्टिसिपलच्या दृष्टिकोनातून हे पास्ट पार्टिसिपल फॉर्म आहे V3. देन ऑब्जेक्ट आणि मग तुमचं फुल स्टॉप. काही वाक्य आहेत, आपण ती वाक्य बघूया त्या ठिकाणी. बघूयात, आय शाल, वी शाल आणि ही विल. बाकीच्या सर्व वाक्यांच्या रचनेमध्ये जेव्हा सब्जेक्ट आपला चेंज होतो त्या सब्जेक्ट नुसार तुमचं ऑक्झिलरी वर्ब चेंज होतं आणि मग त्या पॉइंट ऑफ व्ह्यू तुमचं त्या टेन्स नुसार V1 किंवा V3 किंवा V4. म्हणजे या ठिकाणी या केसमध्ये मुख्य क्रियापदाचं तिसरं रूप घ्यायचं मीन्स पास्ट पार्टिसिपल फॉर्म. सो दिस इज ऑल अबाउट अफर्मेटिव्ह सेंटेन्स. नाउ वी हॅव निगेटिव्ह सेंटेन्स. नकारार्थी वाक्याची रचना पाहत असताना तुम्हाला बघायचं या ठिकाणी सहाय्यकारी क्रियापदाची गरज आहे. नकारार्थी वाक्य आणि WH क्वेश्चन्सला तुम्हाला प्रत्येक वेळेला ऑक्झिलरी वर्बची मदत घ्यावीच लागते. कीप इन माइंड, हे लक्षात ठेवायचे. त्याच्यानंतर वाक्याची रचना सब्जेक्ट प्लस शाल किंवा विल प्लस नॉट. त्याच्यानंतर निगेटिव्ह शॉर्ट फॉर्म एनटी घेऊ शकता किंवा शांट किंवा ओल्ट हे शॉर्ट फॉर्म आहे, कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म आहे. हॅव घ्यायचे V3 आणि मग ऑफ. सो वी हॅव सम एक्झाम्पल्स, काही उदाहरण आहेत बघूयात. या पद्धतीने तुमची ज्या वेळेला सब्जेक्ट चेंज होतो त्यावेळेला सहाय्यकारी क्रियापद शाल हॅव किंवा विल हॅव चेंज होतं आणि मुख्य क्रियापदाचं V3 कॉमन आहे. त्याच्यानंतर पुढची वाक्य रचना आहे आपल्यासाठी या ठिकाणी WH क्वेश्चन्स. आता WH क्वेश्चन्सलाच ओपन एंडेड क्वेश्चन्स म्हटलं जातं किंवा नॉन वर्बल क्वेश्चन्स म्हटलं जातं. WH क्वेश्चनची सुरुवात WH वर्ड होते. शॅल किंवा विल हे सहाय्यकारी क्रियापद घ्यायचे अकॉर्डिंग टू सब्जेक्ट. सब्जेक्ट नंतर घ्यायचंय, त्याच्यानंतर हॅव, मग V3 आणि मग ऑब्जेक्ट आणि क्वेश्चन मार्क. काही उदाहरण आहेत. ओके, सो हॅव अ लुक ॲट द एक्झाम्पल फर्स्ट. How long will you have worked here by next year? What subject matter shall I have discussed earlier? See, what subject matter shall I have discussed earlier? Then which work will you have completed by tomorrow? According to situation, WH 9 WH word पैकी एक WH word यूज करायला लागतो. Okay, so that is all about WH question. Now next we have yes no, verbal or closed-ended question. Why closed-ended? Because we get answer yes no. Why verbal? Because it begins with auxiliary verb. And so you can see here, सहाय्यकारी क्रियापदाने सुरुवात होते म्हणून शाल किंवा विल. अकॉर्डिंग टू सब्जेक्ट शाल किंवा विल येणार आहे. सब्जेक्ट त्याच्यानंतर हॅव, मग V3 आणि मग ऑब्जेक्ट आणि क्वेश्चन मार्क ही वाक्य रचना आहे. सो लुक ॲट द एक्झाम्पल फर्स्ट. विल यू हॅव वर्क हिअर बाय नेक्स्ट इयर? शॅल आय हॅव डिस्कस्ड अर्लियर? Will you have completed by tomorrow? Will she have done the given task? So, see, this is all about future perfect tense.